धारयते श्रीमद्भगवद्गीता. भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील सर्वोत्तम टीका म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय, श्लोक क्रमांक 34. तदंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले भाष्य ओव्यांच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन. तू अर्जुन फलाकांक्षी यया धृत्या प्रसंगेन धर्म कामार्थान धारयते पार्थ सा धृती राजसी. सात्विक धृतीचा विचार आपण काल पाहिला. धृत्या यया धारयते मन प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य ही अप्रतिम स्वरूपाचं आहे. पण सात्विक धृतीपेक्षा ही धृती वेगळी आहे हे सांगण्यासाठी तू शब्दाचा प्रयोग केला. परंतु आता ही धृती काही तशी नाही, तशी सात्विक धृती आहे. हे अर्जुन, हे संबोधन आहे. हे बाबा अर्जुना, फलाकांक्षी राजस ज्ञान असेल, राजस कर्म असेल, राजस कर्ता असेल, राजस बुद्धी असेल किंवा राजस धृती असेल, या सगळ्यांच्या मध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे फलाकांक्षी. किंवा मागे शब्द येऊन गेला कर्मफल प्रेप्सुक. म्हणजे काय? सतत आपण केलेल्या कर्माची अपेक्षा ठेवणारा हा साधक असतो. साधक म्हणण्यापेक्षा हा व्यक्ती, सामान्य व्यक्ती असतो. म्हणून फलाकांक्षी, कर्म केल्यानंतर त्या फलाची अपेक्षा, आकांक्षा मनामध्ये धारण करून ठेवणारा फलाकांक्षी. यया धृते, ज्या धारण शक्तीच्या द्वारे, प्रसंगेन प्रसंगवशात, धर्म कामार्थान, धर्म काम आणि अर्थ यांना धारयते, धारण करतो. म्हणून पार्थ सा धृती राजसी. म्हणून त्याला राजसी धृती असं म्हणतात. धृती म्हणजे धारण करणे, पकडून ठेव. फलाची अपेक्षा असते ना, ज्या धृतीच्या द्वारे प्रसंग विशेष धर्म अर्थ आणि काम यांना धारण करून जी ठेवते तिला राजसी धृती असं म्हणतात. राजस धृती, राजस बुद्धीने केलेल्या कर्माच्या संबंधीची जी काही आशा आकांक्षा, त्या आशा आकांक्षाला पकडून ठेवण्याचं काम जी धृती करते त्या धृतीला राजस धृती म्हणतात. म्हणजे रजोगुणी माणसं
एखादं कर्म केलं की त्याची अपेक्षा ठेवतात. स्वतःला सुख, समाधान आणि स्वार्थ प्राप्त करण्यासाठी इतरांच्या सुखाचा विचार करत नाही, त्यांच्या उपजीविकेचा विचार करत नाही आणि आपला स्वार्थ साधून घेतात. आणि त्याकरता जी आकांक्षा असते, त्या आशा आकांक्षाला पकडून धारण करून ठेवण्याचं काम जी धृती करते, त्या धृतीला राजस धृती असं म्हणतात. यावरती आपण आणखी भाष्य जे आहे ते विस्ताराने माऊलींचं पाहूया. राजस व्यक्ती कसा असतो आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोषी घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पायी. शरीरी होऊन या, देहापेक्षा आत्मा चैतन्य हे वेगळं आहे. देहामध्ये आहे पण देह नाही, देह भिन्न आहे. मग असा देह भिन्न असणाऱ्या आत्म्याला राजसिक पुरुष देहहून भिन्न आत्मा न मानता शरीरालाच आत्मा मानतात. मीच शरीर आहे आणि म्हणून शरीराशी ते कायेने, वाचेने, मनाने तदाकार झालेले असतात. शरीरापेक्षा वेगळं आपलं स्वतःच अस्तित्व आहे याच पूर्णपणे भान ते विसरलेले असतात. म्हणून माऊली म्हणतात शरीरी होऊन या, अगदी शरीर रूपच झालेले असतात. आणि मग ते शरीरधारी असतात, देहाचा अभिमान धारण करतात, देहाचं तादात्म्य धारण करतात आणि हे तादात्म्य धारण करून त्रिवर्गोपाये, त्रिवर्गाच्या उपायाने. त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ आणि काम, या तीन पुरुषार्थाच्या प्राप्तीचा उपाय करून म्हणजे मला माझ्या प्रयत्नाने धर्म कसा प्राप्त करता येईल, अर्थ कसं प्राप्त करता येईल, काम कसा प्राप्त करेल, असा उपाय करून ते प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात. आणि हे सगळं करून क्रमाने स्वर्ग आणि संसार, स्वर्ग संसाराच्या दोही घरी, स्वर्ग आणि संसार ह्या दोघांच्या घरी पोट भरी जो नांदे, पोट भरी जो नांदे, पोट भरण्यासाठी तो नांदतो, पोट भरण्यासाठी तो राहतो, पोट भरण्यासाठी तो त्या ठिकाणी एक सेवक होऊन, एक नोकर होऊन, एक चाकर होऊन, एक दास होऊन तो ह्या संसारामध्ये राहतो किंवा स्वर्गामध्ये सुद्धा कर्माच्या बाबतीमध्ये. म्हणजेच देहधारी होऊन देहाच्या सुखासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून स्वर्ग संसाराच्या दोही घरी त्रिवर्गोपाये जो पोट भरी नांदे, तो मनोरथांच्या सागरी धर्म कामांच्या तारुआवरी जेणे धैर्य बळे करी प्रिया वाणिज्य. राजशी धृती कशी आहे? मनोरथांच्या सागरी, सागरी म्हणजे सागरामध्ये, पण हा सागर पाण्याचा नाही बरं का. हा सागर कसा आहे? मनोरथांच्या, मनोरथ म्हणजे मनालाच रथ करून दाहो दिशांनी
अभिलाषेपोटी हिंडणे याला मनोरथ असं म्हणतात. वेगवेगळ्या कल्पना काय काय कल्पना करतो. आतापर्यंत मी एवढं प्रयत्नाने मिळवलं, आणखी प्रयत्न करून मी तेवढं मिळवणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या मनोरथांच्या त्या सागरामध्ये धर्म कामांच्या तारुवावरी, धर्म अर्थ आणि काम ह्या त्रिविध पुरुषार्थ रूपी जहाज, तारू म्हणजे जहाज नाव, त्या तारुवावरी म्हणजे त्या नावेवर बसून काय करतो. धैर्य बळे, धैर्याच्या बळाने, जेने धैर्य बळे क्रिया वाणिज्य करी, त्या धैर्याच्या बळाने क्रियारूपी, क्रिया वाणिज्य म्हणजे व्यापार करी, क्रियारूपी व्यापार करतो. क्रिया वाणिज्य करी, क्रियारूपी व्यापार करतो. क्रियारूपी व्यापार करण्याकरता काय बळ आहे त्याला. धैर्य बळे, धैर्याच्या बळाने क्रियारूपी व्यापार करतो. कशावर बसून करतो. धर्म अर्थ काम रूपी जहाजांच्या वरती बसून धैर्याच्या बळाने क्रियारूपी व्यापार करतो. मग हे जहाज कशामध्ये आहे. मनोरथांच्या सागरी. आपल्या मनाने केलेल्या वेगवेगळ्या कल्पना सागराप्रमाणे, आणि त्या सागरावरती धर्मार्थ कामरूपी हे जहाजावरती बसून धैर्याच्या बळाने क्रियारूपी वाणिज्य करतो, व्यापार करतो. जे कर्म भांडवला सुये तयाची चौघुणी येत आहे, एवढे सायास वाहे जया धृती. जे कर्म भांडवला सुये, जो क्रियारूपी वाणिज्य धैर्याच्या बळाने करतो, त्या क्रियेच्या मध्ये हा काय करतो. कर्म भांडवला सुये, पाप पुण्यात्मक जे काही कर्म आहे ते कर्माचं भांडवल त्या क्रियारूपी वाणिज्यामध्ये तो घालतो. आणि भांडवल गुंतवल्यानंतर फलाची अपेक्षा किती करतो. तयाची चौघुणी येती पाय, त्या भांडवलाच्या चौपट आपल्याला ऐश्वर्य भोगाचा माल प्राप्त घरी येतो. एवढं तो सायास करतो. एवढे सायास जया धृती वाहे, एवढ्या कष्टानं तो धैर्याच्या योगाने राब राब राबतो. थोडं भांडवल गुंतून चौपट लाभ कसा होईल फलाकांक्षी, एवढे सायास ज्या धृतीमुळे त्याच्याकडनं केले जातात. म्हणून वस्तू असते 10 रुपयाची, विकली जाते 100 रुपयाला. ते गा धृती राजस पार्था येत पर्यस, आता तामस ऐक तामस तिसरा जिका. हे पार्थ, हे धृती राजस, हे पार्थ अर्जुना, ह्या धृतीला तामस राजस धृती असं म्हणतात. राजस धृती येथ पर्येस, हे पार्था या ठिकाणी राजस धृतीचा विचार तुला मी आता सांगून ठेवलाय. पण यानंतर ऐक तामस तिसरी जेका, यानंतर तिसरी जी तामस धृती आहे, त्या तामस धृतीचा विचार आम्ही तुम्हाला सांगणार. तामस धृतीचा विचार विस्तार आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. यावरती हे पार्थ,
दुर्मेधा यया धृत्या स्वप्नं भयं शोकं विषादं च मदम् एव न विमुञ्चति सा धृती तामसी. हे पार्थ, हे पृथापुत्र अर्जुना, दुर्मेधा, या मेधा जी आहे, तामसी मेधा, त्याला म्हटलं आहे दुर्मेधा, दुर्बुद्धीचा पुरुष. धृत्या, ज्या धारण शक्तीच्या द्वारे स्वप्नम म्हणजे निद्रा, भयम म्हणजे भीती, शोकम म्हणजे शोक, विषादम विषाद, मदम म्हणजे मद, न विमुंचती सोडत नाही. सा धृती तामसी, त्या धृतीला तामस धृती असं. अत्यंत मंद, मलिन बुद्धिवान, दुसऱ्याचं अनिष्ट करण्याची इच्छा करणारा असा दुर्बुद्धी पुरुष, ज्या धृतीच्या साह्यानं निद्रा, भय, चिंता, खेद, उन्मत्तपणा या गोष्टींना कधी तो सोडत नाही, त्या धृतीला तामसी धृती असं म्हणतात. म्हणजे याच्या ठिकाणी ह्या गोष्टी काय नसतात. झोप आहे, भय आहे, चिंता आहे, खेद आहे आणि उन्मत्तपणा आहे. 5 गोष्टींचा विचार या तामसी धृतीच्या भूमिकेमध्ये असतो. यावरती आणखीही माऊलींचं भाष्य खूप विस्तृत स्वरूपाच्या मध्ये आहे, ते आपण पाहणार आहोत. सात्विक धृतीचा विचार केला, त्यानंतर राजस धृतीचा विचार केला आणि क्रमाने आता तामस धृतीचा विचार प्रारंभ होत आहे. मग पहिल्यांदा ही तामस धृती कशी निर्माण झाली त्याचा विचार सांगतो. तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा, जैसा कोळसा काळेपणे घडला. दृष्टांतपूर्वक सिद्धांत, ज्याप्रमाणे कोळसा त्याच्या आतून बाहेरून मधून सगळीकडे काय आहे, काळेपणाच आहे. म्हणजे कोळसा जसा काळेपणाने तयार झालेला आहे, बनलेला आहे, त्याच्यामध्ये सगळा काळेपणाच आहे. त्याला स्पर्श केला की काळा, कपडा लागला तरी काळा. म्हणजे आत बाहेर हा काळेपणाने व्यापलेला हा कोळसा आहे. म्हणजे काळेपणानेच तो कोळसा बनलेला, जैसा काळेपणे कोळसा घडला त्याप्रमाणे सर्वाधमे गुणे, सर्व अधम म्हणजे निकृष्ट, वाईट, जेवढ्यात जेवढ्या वाईटातल्या वाईट गुण जे आहेत, त्या सगळे वाईटातले गुण एकत्रित केले, सर्व अधम गुणे, सर्व निकृष्ट दोष, आणि त्या सर्व निकृष्ट दोषाने म्हणजे इथे शब्द औपचारिक गुणाने, सर्वाधमे गुणे, सर्व निकृष्ट असणाऱ्या अधम गुणाने जयाचे का रूपा येणे, जयाचे म्हणजे या धैर्याचे, रूपा म्हणजे नामरूपाला येणे झालेले आहे. नामरूपात्मक धैर्य, धैर्याला जसं नाम आणि रूप प्राप्त झालेलं आहे, ते नाम आणि रूप जणू काही सर्व अधम गुणांच्या एकत्रीकरणापासून जे घडलं आहे ते तामस धृती. त्याबद्दल एक भूमिका घेतात. अहो,
प्राकृत आणि हिनू तयाही गुणत्वाचा मानू, परी न म्हणिये पुण्यगणो राक्षसा काही. प्रश्न विचार. अहो, ही जी धृती आहे ती कशी आहे म्हटली? प्राकृत आहे. प्रकृतीशी तादात्म्य पावलेली आहे, प्रकृतीशी एकरूप झालेली आहे, प्रकृतीशी तदाकार झालेली आहे. मी म्हणजेच प्रकृती असा भाव तिने पकडून ठेवला आहे. अर्थात जड प्रकृतीशी संबद्ध झालेली, अज्ञान स्वरूप आहे, सर्वात हीन आहे, दीन आहे. प्राकृत आणि हिनू अतिशय निकृष्ट आहे. मग अत्यंत जड स्वरूप, प्रकृती स्वरूप जर ही आहे, प्रकृती जड अज्ञान स्वरूप आहेत, हीन आहेत, तर त्या हीन असणाऱ्या, जड असणाऱ्या प्रकृतीला गुणत्वाचा मान कसा द्यायचा? हा, तरी म्हटलं ही तामस धृती आहे, तमगुणाने युक्त धृती आहे. तमोगुण असं म्हणायचं, त्या धृतीला तमोगुणाचा मान का दिला? त्याही प्राकृत आणि हीन असणाऱ्या धृतीला गुणत्वाचा मानून गुणत्वाचा मान मिळाला आहे. म्हणतात, परी न म्हणीचे पुण्यजनो राक्षसा काही. अहो, सर्वात दुष्ट प्रवृत्ती असूनही संस्कृत भाषेमध्ये त्या राक्षसाला पुण्यजन असं म्हणत नाही का? म्हणजे शब्दप्रयोग जरी पुण्यजन असा होत असला, परंतु तो पुण्यजन शब्दाचा प्रयोग मात्र अत्यंत उपहासाने केलेला असतो. सुस्वभावी, चांगला स्वभाव, सुमेधा, चांगली बुद्धी. म्हणजे सु ज्याला लावतो तो सगळ्यात चांगला असतो का? म्हटली सुवर, ओ तो सुवर का बच्चा है, अरे वाह वाह, बहुत अच्छा, सु शब्द लगा दिया. अरे पण कशासाठी लावलं तू? तसं आता या गुण शब्दाचा प्रयोग ह्या तमगुणाला लावला म्हणून काय त्या गुण शब्दाने त्याला मोठेपणा प्राप्त झाला आहे का? संस्कृत भाषेमध्ये राक्षसालाही पुण्यजन असं म्हणत नाहीत का? म्हणतातच ना. किंवा तुमच्या माझ्या दैनंदिन व्यवहारातला जर भाग पाहिला तर असंही म्हटलंय, पै ग्रहा माझी इंगळू तया ते म्हणती मंगळू, तैसा तमी धसाळू गुणशब्दो हा. मुख्य विचार हा चालला आहे की तमोगुण जर निकृष्ट आहे तर त्याला तमोगुण का म्हणायचं? गुण हा चांगला असतो ना. म्हटले व्यवहारामध्ये असं एक बघा म्हणण्याची पद्धत काय? ग्रहा माझी, जे काही नवग्रह आहे त्या नवग्रहामध्ये जो इस्तवासारखा, इंगळासारखा आहे, अग्निप्रमाणे ताप देणारा आहे, असा जो एक ग्रह आहे, ते म्हणती मंगळू, त्याला मंगळ ग्रह असं म्हणतात. ज्याला मंगळ ग्रह लागला त्याचे लग्न सुद्धा नीट होत नाही. पण बाकीच्याची गोष्ट कशाला? पण तरी देखील इंगळा इस्तवासारखा निखाऱ्याप्रमाणे अत्यंत भयंकर ताप देणारा त्या ग्रहालाही मंगळ ग्रह असं म्हणतात. फक्त मंगल हे नावच झालं, पण आहे मात्र सगळा अमंगल. परी तैसा तमी धसाळो गुणशब्द, तसं म्हटले ह्या तमोगुणाला गुण शब्दाचं कोणतंही विशेष असं प्रवृत्ती निमित्त नसतानाही अविचाराने, केवळ रूढीने, एकाला सत्वगुण दुसऱ्याला रजोगुण म्हणून आता तिसऱ्याला गुण शब्दाने ओळखण्याची एक रूढी झाली, परंपरा झाली. तसा गुण त्यामध्ये काहीच नाही. म्हणून धृतीला
सत्वगुणात्मक धृती असं म्हणून ठीक आहे, पण तमगुणाची धृती असं म्हणणं काही बरोबर नाही. एकाप्रमाणे एक असा विचार मांडलाय पहा. जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवनी सुभटा उभारिला अंगवटा जया नराचा. ज्या व्यक्तीच्या मध्ये हा बुद्धी आणि बुद्धीला साह्य असणारी रजगुणात्मक असणारी वृत्ती धृती ती कशी आहे म्हटले, तो व्यक्ती कसा आहे? जे सर्व दोषांचा वसवटा. हे बाबा अर्जुना, सर्व दोषांचा वसवटा म्हणजे राहण्याचं ठिकाण कोण असा? तमगुण. सर्व दोषांचा वसवटा जो तमोगुण, त्याचाच एक मटेरियल तयार केलं कामवून, कच्चा भाग तयार करून त्यापासून उभारीला जया नराचा अंगवटा. त्या सगळ्या तमोगुणाचा एक कच्चा माल तयार करून त्यापासून या तमोगुणी माणसांचा एक बांधा उभा केला, त्याचं शरीर तयार केलं. सर्व दोषांचा वसवटा तमची कामवणी सुभटा. हे सुभटा अर्जुना, तमची कामवणी, तमोगुणाचा एक लगदा तयार केला, तमोगुणाचा एक असा कच्चा माल तयार केला आणि त्यापासून तमोगुण व्यक्तीच्या शरीराची उभारणी केली. अशा तमोगुण व्यक्तीच्या बुद्धीमध्ये तमोगुणात्मकच वृत्ती, बुद्धीची तमोगुणात्मकच कर्म, तमोगुणात्मक करता आणि मग पुढे सगळं तमोगुणात्मक बुद्धी आणि धैर्य. तो कसा असतो? तो आळस सुनी असे काखी म्हणून निद्रा कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जीवी. एक एक पहा. तो काखे आळस सुनी असे म्हणून निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जीवी. असा तमोगुणी मनुष्य तमोगुणी धैर्याने युक्त जेव्हा होऊन राहतो, तेव्हा त्याचा आणि आळसाचा खूप जवळचा संबंध असतो. आळस म्हणजे काय? विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्चते. अत्यंत आज काम करायचं ते महिन्याने काम करणार, वर्षाने काम करणार. याप्रमाणे सर्व दोषाने युक्त तो असतो. कसा असतो? सर्व काळ आळस काळ सुनी असे. आळस जणू काही त्याच्या काखेतच असतो. जेव्हा उपयोग करायचा तेव्हा तो आळस, निद्रा, प्रमाद, हिंसा अशी दोष अभिव्यक्त करायला लागतो. आळस काखे सुनी असे. आळस त्याच्या बरोबरच असतो काखेत घातला. मग तो काखेतून कधी पण काढू शकतो आणि प्रमाद, निद्रा यांचे दोष करू शकतो. आळस काखे सुनी असे म्हणून निद्रा कही न मुके. म्हणून प्रमाद, निद्रा ह्या कार्याकडे त्याचा तो भरपूर उपयोग करून घेईल. झोपेला कधी तो मुकत नाही, झोप कधी सोडत नाही, कायम झोपेच्या बरोबरच असतो. सकाळ झाली तरी झोप, दुपार झाली तरी झोप, संध्याकाळ तरी झोप, कायम पडलेलाच असतो. पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी. तमोगुणी मनुष्य आळस सोडत नाही. कशाप्रमाणे? जेवी पापे पोषिता दुःखे न सांडिजे. एखादा मनुष्य आहे, तो त्याच्या जीवनामध्ये पापाचं पोषण करतो, पापाचं संगोपन करतो, पापाला वाढवतो, पापाची वृद्धी करतो. मग असं जो करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख त्याला कधी सोडतच नाही.
दुःख जेवी न सांडिजे. तिला दुःख सोडतच नाही. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. कारण का? पापे पोषिता, पापाचं पोषण केलं, पाप तयार केलं, पापाची वाढ केली, तर जेवी दुःख न सांडिजे असा मनुष्य आळस निद्रा प्रमाद यांना कधीही सोडत नाही. अच्छा, कायम आळसी मनुष्य. कसं असतं याचं वैशिष्ट्य? देहधनाची आवडी सदा भय तयातेन संडी, विसंबू न शके धोंडी काठिण्य जैसे. बघा, जैसे धोंडी काठिन्य विसंभू न शके. जैसे धोंडी, धोंडी शब्दाचा अर्थ आहे दगड, पाषाण. जैसा धोंडी, जैसे धोंडी, जसा पाषाण. काय म्हटले? काठिन्य विसंभू न शके. आपला जो कठीणपणा आहे, टणकपणा आहे, पाषाण आपला टणकपणा, कठीणपणा कधीही टाकून देत नाही, कधीही सोडत नाही, आपल्या बरोबरच असतो. त्याप्रमाणे देहधनाची आवडी अशा ह्या तमोगुणाची धृती ज्याच्या जीवनामध्ये आहे, तो मनुष्य काय करतो? त्याला दोन गोष्टीची आवड असते, देह आणि धन. देहाची आवड, देहाचं तादात्म्य, आणि धनाची आवड, धनाचं तादात्म्य. म्हणजे देहावरती प्रेम आणि धनावरती प्रेम. आवडी म्हणजे प्रेम, देहधनाची आवड. आणि त्यामुळे देहाच्या आवडीमुळे त्याला सारखं भय वाटतं. मी मेलो तर काय होईल? सगळं होईल माझं, मग कोण हे सगळं हे बघेल? एवढं मोठं मी कमवून ठेवलं, त्याचा त्याचा आनंद कधी घ्यायचा? परवा मी एक जणाला भेटण्याकरता गेलो. तो म्हटला, माझा 25-30 एकरचा द्राक्षाचा बाग आहे, खूप मोठं फार्म हाऊस बांधले, पण त्याचा आनंद घेण्यासाठी मला वेळच नाही. इथून 100-200 किलोमीटर अंतरावरती सगळं आम्ही प्रपंच वाढवलाय. राहतो इकडे, गेलो तिकडे 2 दिवस तर पुन्हा इकडे यावं असं वाटतं. मग काय काय होईल त्याच? म्हणजे धनाची आवड असेल तर त्याच्यापासून, चोरापासून भीती वाटेल, काय कोण नेतं की काय, नक्की त्याला सोडत नाही. आणि देहावरती प्रेम असेल तर मृत्यू आला तर काय? देहावरती प्रेम करणारे मृत्यूला घाबरतात, आणि धनावरती प्रेम करणारे चोराला घाबरतात. कधी चोर येईल घेऊन तर जाईल, तर जाणार तर नाही ना, मी मरणार तर नाही ना. म्हणजेच सदा भय तयाते न संडी, त्याला भय साडत नाही, मृत्यूचं भय साडत नाही, आणि धनाचं, चोराचं भय साडत. सारखं भीती, चोराची भीती, मृत्यूची भीती, सारखी भीतीच. आणि पदार्थ जाती स्नेह, बांधे म्हणून शोक, तो शोका ठाऊ, केला न शके पाप जावो कृतघ्नोनी जैसे. एक एक दृष्टांत देतात. जैसे कृतघ्नोनी, कृतघ्न केलेल्या उपकाराची परतफेड उपकाराने न करता अपकारानेच करतो, त्याला कृतघ्न म्हणतात. केलेल्याचा नाश करणार, कृतघ्न. म्हणून सगळ्यात कोण जास्त वाईट असेल, पापी असेल, तर तो कृतघ्न आहे. माऊली म्हणतात, कृतघ्नौनी, कृतघ्नापासून पाप जाऊ न शके.
असा कृतघ्न मनुष्य असेल तर त्याच्या जीवनातून पाप कधी जातच नाही. हरिपाठामध्ये असं म्हटलं आहे, वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप होतो दोषांनी. म्हणून जैसे कृतघ्नोनी पाप जावो न शके. कृतघ्न मनुष्य त्याच्यापासून पाप कधीच जात नाही, तेच राहत. म्हणून एखाद्याने आपल्याला गुरु, संत, महात्मा, आई वडील, ज्येष्ठ श्रेष्ठ यांचे उपकार आपल्यावरती आहे, त्या उपकारातून आपण सुटू शकत नाही. ज्यांनी उपकार केले त्याच्यावरच जर आपण कृतज्ञपणा केला तर त्या कृतज्ञाचा पाप जसं जात नाही त्याप्रमाणे पदार्थ जाती स्नेह. जेवढे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या ठिकाणी त्याचं अतिशय प्रेम असतं, अतिशय लोभ असतो, अतिशय तादात्म्य असतं. पदार्थ अतिस्नेह बांधे म्हणून शोक हो. म्हणून तो त्या नाशाच्या वेळी शोकाची भूमिका घेत असतो. बांधे म्हणून तो शोक बांधे, पदार्थ अतिस्नेह बांधे म्हणून तो शोका ठाव केला. म्हणून तो जणू काही शोकाचं राहण्याचं घरच बनलेलं आहे. कारण प्रियम त्वाम रोत्सी, अतिशय प्रेम केलं की प्रेम करणारी वस्तू व्यक्ती आपल्याला रडवते. म्हणून प्रेम सगळ्यावरती करावं, पण लोभ मात्र कोणा एका वस्तूवर करू नये. याच्यावरती अति प्रीती जडली की ती प्रीती आपल्याला रडण्याला कारणीभूत ठरते. अपेक्षा वाढतात, व्यक्ती असेल, घटना असेल, परिस्थिती असेल, काही पण असेल. म्हणून अशा व्यक्तीच्या ठिकाणी काय आहे, शोक कायम असतो. शोक त्याला सोडतच नाही. जसा कृतज्ञ व्यक्तीला पाप सोडत नाही, तसं पदार्थांच्या वरती अतिशय प्रेम करणाऱ्याला शोक सोडत. धनाची आणि देहाची ज्याला आवड आहे त्याला भीती म्हणजे मृत्यूची भीती आणि चोराची भीती जात नाही. जरी किती दगड झाला तरी आपला काठीने जसं टाकत नाही, तसं ह्या व्यक्ती असंतोष जीवेसी करोनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेशी विषादे केली. जीवेसी असंतोष अहर्निशी धरुनी ठेला. अह दिवस, निशी रात्र, अहर्निशी दिवस आणि रात्र. असंतोष जीवेशी धरुनी ठेला. तो आपल्या जीवाला, जीवाच्या ठिकाणी असंतोषाला रात्रंदिवस धरून ठेवतो. असंतोष, काही असंतुष्ट, दिवस आणि रात्र असंतुष्ट असंतुष्ट असंतुष्ट, असमाधान. म्हणून तेनेशी विषादे केला. म्हणून विषादाने त्याच्याशी मैत्री केली आहे. कायम रडणं आहे, विषाद आहे, दुःख आहे, खिन्नता आहे. असं रजगुणाची धृती जेव्हा असेल तेव्हा असं. उदाहरण सांगतात, लसनाते न संडी गंधी अपत्य शिळाते व्याधी तैसी केली मरणावधी विषादी तया. 3 दृष्टांत. लसनाते दुर्गंध न सांडी, अपत्य शिळाते व्याधी न संडी, तैसी तया विषादा मरणावधी केली. लसूण आहे, लसणाच्या ठिकाणी विशिष्ट गंध आहे, दुर्गंध असतो. तो दुर्गंध लसणाला कधीही सोडत नाही. किंवा अपत्य शिळाते, शील म्हणजे स्वभाव. रोग झाला आहे ना,
पण तरी रोग होणं अपथ्य करत असेल, तर मग अपथ्य करणाऱ्या व्यक्तीला रोग कधी सोडत नाही. अपत्यशिळा ते व्याधी. व्याधी म्हणजे रोग. न सांडी. न सांडी हे दोन्हीकडे घ्यायचं. लसना ते गंधी न सांडी आणि अपत्यशिळा ते व्याधी न सांडी. तैसी मरणावधी तैसी तया विषादे मरणावधी केली. त्याप्रमाणे विषाद, दुःख, खेद या विषादाने काय केलं, मरणापर्यंत त्याचीशी अवस्था केलेली असते, त्याच्याशी तो जडलेला असतो. म्हणजे मरणापर्यंत असे माणसं विषादाने युक्त असतात. विषाद त्यांना मरेपर्यंत सोडत. तया विषादे मरणावधी केली. अवधी म्हणजे शेवट. मरणापर्यंत ह्या विषादाने त्यांना पकडून ठेवलेलं असतं. एका बाजूला चिंता, विषाद, शोक यांनी हे ग्रस्त असत. वयसा वित्तू कामू याचा वाढी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला. मद वयसा म्हणजे आपलं विशिष्ट तारुण्यातलं वय. वित्त म्हणजे पैसा, समृद्धी. काम म्हणजे विषय भोग. ययांचा संभ्रमू वाढी. ययांचा कोणाला तारुण्याचा, कोणाला वित्ताचा, कोणाला कामाचा संभ्रम वाढे. मोध वाढतो. महत्व विषयी महत्व वाढत. आणि म्हणून तारुण्याचा गर्व करतात, द्रव्याचा लोभ करतात आणि भोगाची अमर्याद इच्छा करून त्या मदाने त्यांचं जीवन एक निवासस्थान बनवतं. उन्मत्तपणा. कोणाला देहाचा अतिशय अहंकार असतो, माझ्यासारखा मीच. कोणाला धनाचा, कोणाला आपल्या आशा आकांक्षाचा, विषय भोगाचा अभिमान असतो. म्हणून ते तारुण्याच्या गर्वाने असेल की द्रव्याच्या लोभाने असेल, भोगाच्या अमर्याद इच्छेने असेल, युक्त असल्यामुळे मदाने जणू त्यांचं जीवन हे वस्तिस्थान बनवलेलं आहे. मध्ये तोचू आश्रमो केला. मदाने त्याच व्यक्तीला राहण्याचा आश्रम बनवला. सतत उन्मत्तपणा त्यांच्या ठिकाणी राहतो, मरेपर्यंत राहतो. कसा राहतो? दृष्टांत. आगीतेने संडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वरी वासिकू अखंड जाई. तीन दृष्टांत. आगी ते तापू न सांडी. जातीचा सापू सळाते न सांडी. जैसा जगाचा वैरी वासिपू अखंड. तीन दृष्टांत. तापू म्हणजे ताप, उष्णता, गरमपणा. उष्णता अग्नीला कधीही सोडत नाही. जिथे जिथे अग्नी आहे तिथे उष्णता आहेच. किंवा जातीचा सापू, जातीवंत साप जो आहे, म्हणतात आहे जातीवंत साप आपल्या वेशाला विसरत नाही. त्याचा तो शोध प्रतिशोध केव्हा ना केव्हा, कधी ना कधी तो घेतच असतो. आगीतेने संडे तापे, सळाते जातीचा साप.
जगाचा वैरी वासिपू अखंड जैसा. जगाचा वैरी, ज्या माणसाने सगळ्या जगाचं शत्रुत्व पत्करून घेतलेलं आहे, कोणाशीच मैत्री नाही. कुत्र्याचा शत्रू, माणसाचा शत्रू, वनस्पतीचा शत्रू, सगळ्यांचा शत्रू. अशा व्यक्तीला वासिपू म्हणजे भय कधी सोडत नाही. जगाशी शत्रुत्व केलं आहे ना, मग कोण कधी येईल मारेल काही सांगता येत नाही. एवढे दृष्टांत दिले आणि मग सिद्धांत सांग. ना तरी शरीराते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा अति आढळू तामस मधू. काळू कवणे वेळू, शरीराते न विसंबे. काळ म्हणजे मृत्यू. हा काळ, हा मृत्यू काय करतो आहे? मृत्यू कवणेही वेळू, कोणत्याही वेळी, कोणत्याही कालखंडात काळ शरीराते न विसंबे, शरीराला कधीही विसरत नाही. काळ ज्याप्रमाणे शरीराला कधीही विसरत नाही, किंबहुना सारखी काळ त्याच्या मृत्यूची वाट पाहतो. घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणजे सगळे विसरतील, पण काळ मात्र शरीराला विसरत नाही, कधीच विसरत. काळू कवणे वेळू शरीराते न विसंबे, तैसा अति आढळू तामस मधु. त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला मद कधीच सोडत नाही, गर्व कधीच सोडत नाही. असा तमोगुणी व्यक्तीच्या ठिकाणी शरीराचा, संपत्तीचा आणि वयाचा, सौंदर्याचा, वित्ताचा, कामनेचा गर्व कायम असतो. म्हणून जो तामस बुद्धीचा आहे, तामस बुद्धीच्या निश्चयाचा आहे, त्याला तामस धैर्य कधी सोडत नाही. पण त्याच्याबद्दल एवं पाचही निद्राधिक तामसाच्या ठाई दोख, जया धृती देख धरले आहती. भय, शोक, विषाद आणि मद. निद्रा, निद्रा म्हणजे झोप. भय म्हणजे मृत्यूचं भय. शोक म्हणजे प्रियजनांच्या वियोगाचं शोक. विषाद, प्रिय व्यक्ती गेल्यानंतर होणारा विषाद. आणि मद, हे दोष आहेत त्या तामसाच्या ठिकाणी, ज्या धैर्याने धरून ठेवले जातात. पाचही निद्रा तामसाच्या ठाई दोख, तमगुणाच्या ठाई ठिकाणी हे दोष जे आहे ते जया धृती धरल्या हाती, ज्या धृतीने या पाचही दोषांना पकडून ठेवलेलं असतं, ते यया धृती नावे. तामस येथ जाणावे, म्हणितले तेने देवे जगाचिनी. तिये या धृती तामस नामे नावे येथे जाणावे. ती जी धृती आहे, ती धृती तामस धृती आहे. तमोगुणाने ह्या तिला ओळखलं जातं. असं कोणी सांगितलं? म्हटले जगाचेनी, म्हणितले तेने देवे जगाचेनी. संपूर्ण सृष्टी याच्यापासून उत्पन्न झाली, शेवटी ज्याच्यामध्ये लयाला जाते आणि ज्याच्यामुळे अस्तित्वामध्ये आहे,
असा जगाचा कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणता येत. अशी जी धृती आहे, तमोगुणाच्या व्यक्तीच्या ठिकाणी ती धृती निद्रेला, भयाला, शोकाला, विषादाला, मदाला इत्यादी दोषांना पकडून ठेवते. म्हणूनच तिला तामसी धृती असं म्हणतात. आणखी विचार आहेत आपण उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.